नमस्कार. माके फ्लेवर्स या रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेरण्याची भाजी. ही भाजी खूप सोपी आहे आणि खूप पौष्टिक अशी असते. बनवणंही खूप सोपं आहे. तर चला मग माझ्यासोबत हा व्हिडिओ सुरुवात करूया. शेरनीची भाजी करण्यापूर्वी आज मी तुमच्यासोबत शेरनीच्या भाजीला लागणारं जे वाटण आहे ना, ते कशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे ते सांगणार आहे. तर त्यासाठी इथे मी घेणार आहे तीळ आणि कराळे. मी इथे 2 ते 3 व्यक्तीसाठी भाजी बनवत असल्यामुळे मी 1 ते 1.5 चमचा तीळ घेते आणि त्याच पद्धतीने कराळंसुद्धा घेते. त्यानंतर 2 चमचे खोबरं घेते. त्यानंतर छान 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेते. भरपूर असा लसूण घेत आहे आणि छान कोथिंबीर घेते आहे. तर मी इथं तीळ, कराळं आणि खोबरं छान व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. त्याचमध्ये मी लसूण आणि हिरवी मिरची छान भाजून घेतलेली होती, तर ती सुद्धा यामध्येच घालून घेत आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं हळद पावडर आणि घरगुती जो आपण मसाला यूज करतो तो सुद्धा मसाला मी इथे 1 ते 2 चमचे यामध्येच घालणार आहे. आणि आता हे छान असं वाटून आपल्याला इथे वाटून घ्यायचं आहे. तर वाटण वाटत असताना आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे. शेरण्यांची भाजी करत असताना सुरुवातीला तुम्हाला ह्या शेरण्या 4 ते 5 तास आधी पाण्यात आणि मिठात भिजू घालायच्या, म्हणजे यामध्ये असलेला जो कडसरपणा आणि जो आंबटपणा असतो तो नाहीसा होतो. तर त्यामुळे मी ह्या भिजत घातलेल्या होत्या. आता मला यामधलं बी काढून घ्यायचं आहे. भिजू घातल्यामुळं बी काढायला सुद्धा आपल्याला मदत होते. आता ह्या शेरण्यामध्ये जी बी आहे ते बी खूप आंबट असं असतं, तर त्यामुळे आपण हे पूर्णपणे यामधलं बी ते काढून घेत आहोत. तर अशा प्रकारे मी ह्या फोडींमधलं सर्व बी इथे काढून घेतलेलं आहे आणि आता ह्या शेरण्या आपण छान 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. आज मी तुम्हाला माझी आई ज्या पद्धतीने शेरण्याची भाजी करते ना, त्याच पद्धतीने ही भाजी सांगणार आहे. तर इथे मी शेरण्यांच्या फोडी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या तर आहेतच, पण त्याचबरोबर इथे मी काही चवळी घेतलेली आहे. ही चवळी मी रात्रभर पाण्यात भिजू घातलेली होती, जेणेकरून ही पटकन अशी शिजते. शेरनीची भाजीमध्ये अख्खी चवळी घातल्याने शेरनीच्या भाजीला खूप छान अशी चव येते. बरेच जण चवळी भेटली नाही तर चवळीची डाळ सुद्धा घालतात. तर आता आपली चवळी रेडी आहे, शेरण्याही रेडी आहेत आणि छान असा मसालाही रेडी आहे. तर चला मग भाजीसाठी फोडणी तयार करायला घेऊयात. तर फोडणीसाठी इथे मी एका टोपलीमध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत. जिरे छान तडतडले की मग जे वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. शेरनीच्या भाजीचं जे ही वाटण आहे ना, त्यामध्ये हिरवी मिरची घातल्यामुळे याला छान हिरवी मिरचीचा स्वाद येतो. बऱ्याचदा हिरवी मिरची जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही छान लाल सुक्या मिरच्याही यामध्ये घातल्या ना तरीही चालतील, पण हिरव्या मिरचीचा स्वाद काही वेगळाच. ही भाजी खायला खूप छान अशी लागते. हा मसाला तळत असतानाच मी यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि ह्या मसाल्याला छान तरी आणूयात. हा मसाला खूप छान असा भाजला जात आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या मसाल्याला खूप छान अशी तर्री आलेली आहे. जेवढी छान तर्री की तेवढी छान अशी भाजी. तर आता ह्या मसाल्यामध्ये आपण ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या ह्या शेरण्याच्या फोडी आहेत त्या घालून घेणार आहोत व त्याचबरोबर ती भिजू घातलेली जी चवळी आहे ती सुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत. आता काय यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. मीठ मी सुरुवातीलाच फोडणीमध्ये घातलेलं होतं, पण आपण ह्या शेरण्या रात्रभर किंवा 4-5 तास आधी पाण्यात आणि मिठात भिजू घातल्यामुळे या शेरणीच्या फोडीला ऑलरेडी मीठ असं आलेलंच आहे. त्यामुळे मीठ ज्या वेळेला तुम्ही ह्या भाजीत घालता त्यामुळे थोडीशी चव बघूनच यामध्ये मीठ घालावी. आता या शेरणीच्या भाजीला उकळा येणार आहे आणि हा उकळा आपण फुल गॅसवरती येऊ द्यायचा आहे. 1 ते 2 मिनिट फुल गॅसवरती भाजी उकळल्यानंतरच तुम्ही गॅस कमी करायचा. असं केल्यामुळे भाजीचा जो अर्क आहे तो पूर्णपणे भाजीमध्ये उतरतो आणि म्हणजे भाजीला छान अशी चव येते.
आता मी इथे गॅस कमी करणार आहे आणि झाकण ठेवून छान 5 ते 6 मिनिट आपण ही भाजी कमी गॅसवरती शिजवून घेणार आहोत. म्हणजे ह्या शिरण्या आणि चवळी छान अशी शिजल्या जातात. 5 ते 7 मिनिटांनंतर आपली शिरणीची भाजी जी तयार झालेली आहे. बघताच खावीशी अशी वाटती आहे. आणि ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबतही भाजी ही खाल्ली ना तरीही खूप छान अशी लागते. खूप सोपी पद्धत आहे. एकदम सोप्या पद्धतीनेही तुमच्यासोबत मी भाजी शेअर केलेली आहे. यासाठी जो लागणारा मसाला आहे तो सुद्धा खूप सोपा असा आहे. विशेष म्हणजे यामध्ये आपण खूप जास्त गरम मसाले घातलेले नाही आहे. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा. मग कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेलच तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.